आजच्या या बालकवी संमेलनाची सांगता म्हणूयात किंवा बालकवी संमेलनाच्या सत्र अध्यक्षा माननीय अश्लेषाताई महाजन यांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. नुक्कड साहित्य संमेलनाचे सर्व आयोजक, माझे इथे रंगमंचावरचे बालमित्र, बालकवी म्हणूया आपण त्यांना, बालकवी, बालसाहित्यिक आणि बालसाहित्यिकांना ऐकण्यासाठी आलेले श्रोतृवृंद, सगळ्यांना नमस्कार. आपण एक अतिशय सुंदर धमाल अशी बालकांची ही मैफल आत्ताच अनुभवली आणि त्याचा असा अंमल असतानाच आता मी थोडीशी तुमच्यासमोर बोलती आहे. एक बालसाहित्यिक किंवा बालसाहित्यकार या नात्याने बोलती आहे. या सगळ्या कविता मी खरोखर एन्जॉय केल्या. इंग्लिश शब्द आपण आधीच्या सत्रामध्ये त्याविषयी चर्चा ऐकलीच होती की काही शब्द आपण आपलेसे केलेले आहेत. त्याप्रमाणे खरोखर तुमच्याप्रमाणे मी पण एन्जॉय केलं. या सगळ्या कवितांमधलं वैविध्य म्हणजे ते रचनांचंही वैविध्य आहे आणि विषयांचंही वैविध्य आहे. ते अतिशय मोहवून टाकलं मला. त्याच्यामध्ये बघा, सहल हा विषय आलाय, पाऊस 2-3 कवितांमध्ये आलाय. एक पाऊस तर गाऊन दाखवला गेला, एका पावसाचं गाणं झालं. दिवाळी आहेच आहे, दिवाळी तर आपली सगळ्यांची आवडती. याशिवाय काही वेगळे विषय आपल्याला इथे दिसले. शूर मावळे शिवरायांचे अशी एक कविता आपण ऐकली. त्याच्यामध्ये इतिहासातले काही संदर्भ पण आलेले आहेत आणि ते अचूक आहेत. त्यामुळे इतिहासाचा अभ्यास करून कविता लिहिलेली दिसतीये. एक हिंदी कविता होती, म्हणजे हे एक विशेष वाटलं मला की हिंदीमध्ये सुद्धा आपले बालसाहित्यिक काहीतरी करू पाहतायत, करू धसतायत. आणि भारत के कवच अशी ती कविता आपण पाहिली. याशिवाय थंडी पडली अशी एक कविता होती आणि आगंतुक पाहुणा यामध्ये करोनाचा उल्लेख आपण पाहिला. याशिवाय संत आणि ग्रंथ वगैरे असे गंभीर विषय पण आपल्या कवींनी हाताळलेले आहेत. आणि ग्रंथ हेच गुरु वगैरे असं काय काय म्हणतात, एक शाश्वत सत्य वगैरे पण मुलांनी आपल्या ह्याच्यात मांडलंय. आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये पाहताना असं जाणवलं की मुलांना सामाजिक आशय सुद्धा कवितेमध्ये मुलांनी आणलेला आहे, कळत नकळत आणलेला आहे. करोनाचा आत्ताच उल्लेख झाला. आयुष्याला जपा नावाची कविता आहे. त्यामध्ये नदीचा सगळा प्रवाह, ती नदी कशी सागरापर्यंत जाते आणि यामध्ये पण आपल्याला एक सामाजिक संदेश जाता जाता या कवितेनं दिलेला आहे की नदीला जपा, आयुष्याला जपा. आयुष्य सुंदर आहे आणि ते अधिक सुंदर करूया आणि त्यासाठीच ही कविता आहे, कवितेतून व्यक्त होणं आहे. तर हा एक मला खूप महत्त्वाचा विषय वाटला. त्याशिवाय पक्ष्यांची शाळा ह्याच्यामध्ये पण जाता जाता त्यांनी सांगितलं की पक्षी जर तुम्हाला हवे असतील तर झाडं जपा, झाडं लावा. तर हाही एक जाता जाता मिळालेला हा छानसा संदेश या कवितेतून आपल्याला मिळालेला आहे. काही कवितांमध्ये आपल्याला असं जाणवलं की एक पाऊस नावाचीच कविता होती आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं की 3 वर्षाच्या खालच्या मुलांना पावसाची फार भीती वाटते आणि मोठ्या मुलांना मात्र थोडं माहिती असतं की पाऊस वगैरे, गडगडाट वगैरे सगळं माहिती असतं. तर हे सगळं या कवितेमधला जो बालसुलभ असा निरागसपणा आहे तो खूप लोभसवाणा आहे आणि हे निरागसपण हे टिकणं फार महत्त्वाचं आहे. कारण आत्ताची पिढी आपल्याला माहिती आहे की निरागसता हरवत चालली आहे का. आपल्याला असं जाणवतं की हे पण मुलांना माहिती आहे. सोशल मीडियामुळे मुलांना सगळंच माहीत असतं. आपण काही सांगायला गेलो की ते म्हणतात हां माहिती आहे, पाहिलंय. त्यांना आपण म्हणजे मुलांना म्हटलं की अरे हे पेपरमध्ये बघ ही अशी बातमी आली आहे मुलांबद्दल, कालच पाहिली, म्हणजे ते बातम्या पाहतात. आपला काळ असा होता की आपण बातम्या वाचत होतो. आता मुलं बातम्या पाहतात किंवा काही पाहतात, खूपसं पाहतात आणि ऐकतात. त्यामुळं हा सगळा सोशल मीडियाचा सगळा जमाना आहे आणि त्यामध्ये ही कोवळीक, त्यामध्ये हे निरागसपण टिकलेलं आहे. याचा खूप आनंद इथं सगळ्यांच्या वतीनं, सगळ्यांच्या साक्षीनं व्यक्त करते. आणि असंच हे निरागसपण आहे, त्याला एक शहाणपणाची पण जोड काही कवितांमध्ये आपल्याला दिसलेली आहे. काही कवितांमध्ये आपल्याला थोडंसं जाणवलं असेल की काहीतरी बहुतेक पालक आणि शिक्षकांनी काहीतरी डोकावलेलं आहे काही कवितांमध्ये. मला पण जाणवलं ते, पण असू दे, काही हरकत नाही. ते
कधी कधी तसं होतं आणि ते अटळ असतं आणि मुलांनाही तिथे काही बोलता येत नाही. पण हा कवितेतला हा काही काही ठिकाणी असलेला जो कच्चेपणा आहे, जो रॉनेस आहे, तो फार गोड असतो आणि तो टिपता आला की त्याचा आनंद आपल्याला घेता येतो. तर आयुष्याला जपा, हेच मला वाटतं या सगळ्या कवी संमेलनाचं सूत्र आपल्याला सापडलेलं आहे. आणि आयुष्य सुंदर करण्यासाठी आपल्याला अनेक गोष्टी आपल्या हातात आहेत. त्यामधलीच ही कविता किंवा साहित्य, ह्याच्यातून सुद्धा आयुष्य सुंदर करता येतं किंवा आयुष्यातले सुंदरतेचं भान आपल्याला साहित्यातून मिळतं आणि ते मिळवत राहणं हेच आजच्या या सगळ्या कालच्या आणि आजच्या या 2 दिवसाच्या या संमेलनाचं फलित आहे असं आपल्याला म्हणता येईल. मुलांच्या समोर आता अनेक समस्या आहेत, पालकांच्याही समोर काही समस्या आहेत. ऑफलाईन ऑनलाईन हा गोंधळ आत्ता नुकताच सुटतो आहे आणि अनेक अर्थांनी 2 वर्ष आपण कशी घालवली, करोनाच्या काळामधली 2-2.5 वर्ष, आणि अजूनही त्याचं थोडंसं सावट आहे आणि आपण ते वाचतो आहोत. तर त्या संदर्भामध्ये मुलं अशी व्यक्त होत आहेत, ती आपल्या गुहेतून, ती जी गुहा होती, गुहाच म्हणूया आपण त्याला, जी ऑनलाईन शिक्षणाची गुहा होती, कारण आपण या अशा छोट्याशा गुहेत असे शिरलो होतो. मोबाईल असेल किंवा संगणक असेल, त्या गुहेमध्ये शिरलो होतो आणि आपण म्हणतोच ना की म्हणजे कॉम्प्युटरची सुद्धा किंवा फेसबुकची सुद्धा वॉल असते, भिंत असते, आणि गुहेमध्ये पण भिंतीच असतात. तर ही जी सगळी आपण गुहेत शिरलो होतो आणि आता गुहेतून आपल्याला मोकळा श्वास मिळतो आहे. तर त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती मुलांचं हे असं मोकळं होणं आणि त्याला पालकांची, शिक्षकांची साथ असणं हे सगळं आशादायी आहे. आणि मुलांना असं छान लिहा, मोकळेपणाने लिहा आणि तुमच्यातला जो निरागसपणा आहे, जो रॉनेस आहे, तो तसाच ठेवा आणि त्यातूनच एक छान पुढच्या पिढीला आपल्याला असे हे छोटे कवी मोठे झाल्यानंतर पुढच्या पिढीला आपल्याला छान छान कवी संमेलनं अशी अटेंड, म्हणजे त्याला उपस्थित राहता येईल आपल्याला. एक दोन कवितांमधून आता मी बोलते. मगाशी गुहेचा उल्लेख झाला, तशाच काही गुहा आपल्या भोवती असतात, काही पिंजरे असतात, काही चौकटी असतात आणि त्या चौकटी कधी कधी आपल्याला प्रिय वाटतात आणि कधी कधी त्या जाचक वाटतात. एक कविता बघूया. पोपटा पोपटा बोल रे, पोपटा पोपटा बोल रे, सावर तुझा तोल रे. पोपटा पोपटा बोल रे, सावर तुझा तोल रे. बरे नाही वाटत का, औषध पाणी देऊ का? बरे नाही वाटत का, औषध पाणी देऊ का? पेरू दाणे डाळिंब देऊ नका रे तू ढिम्म. रुसला कशासाठी रे, तुला कसली भीती रे? रुसला कशासाठी रे, तुला कसली भीती रे? पोपट म्हणे सोनूला, सोनूचे प्रश्न आहेत हे पोपटाला. पोपट म्हणे सोनूला, पोपट म्हणे दादूला, पोपट म्हणे भाऊला, पोपट म्हणे तुम्हाला, बरे नाही आज मला. पोपट म्हणे सोनूला, बरे नाही आज मला. पिंजऱ्यामध्ये जखडून पंख गेलेत आखडून. पिंजऱ्यामध्ये जखडून पंख गेलेत आखडून. उडता मला नाही येत, उडता मला नाही येत, मी तर विसरून गेलो झेप. उडता मला नाही येत, मी तर विसरून गेलो झेप. सोनूला वाटले वाईट फार, दादूला वाटले वाईट फार, भाऊला वाटले वाईट फार, सगळ्यांना वाटले वाईट फार. उघडून टाकले पिंजऱ्याचे दार, उघडून टाकले पिंजऱ्याचे दार. पोपटा पोपटा बोल रे, पोपटा पोपटा बोल रे, सावर तुझा तोल रे. तर असे हे पिंजरे आहेत आपल्या भोवती, मुलांभोवती आहेत पिंजरे, शाळांचे, संस्कारांचे, घरातल्या काही नीतिनियमांचे, सामाजिक मूल्यांचे. दडपणं आहेत करिअरची,
किंवा अमुकच तू असं कर, हा क्लास तुला लावायचा आहे. पालकांची स्वप्न आहेत, त्या स्वप्नांचे पिंजरे आहेत, त्या स्वप्नांच्या गुहा आहेत आणि यातून आपल्याला बाहेर पडायचंय. आणि गुहेतून बाहेर पडलं की आपल्याला जो लख्ख प्रकाश, जो लख्ख कोरा प्रकाश मिळणार आहे, तो मिळणार आहे सूर्याच्या प्रकाशात. जेव्हा आपण जाऊ, जेव्हा आपण अंधारातून प्रकाशाकडे जाऊ, तेव्हा तो मिळणार आहे. आणि त्या सूर्याची जो भक्ती करेल, जो उजेडाची जो आराधना करेल, तोच पुढे जाऊ शकेल. त्याच्याच पावलाखालचा अंधार नाहीसा होईल, त्यालाच प्रकाशाची वाट सापडेल. त्यामुळे चैतन्य मंत्र देणाऱ्या सूर्याची करीतो भक्ती. चैतन्य मंत्र देणाऱ्या सूर्याची करीतो भक्ती, काळोख दूर करण्याची तो नित्य देतसे शक्ती. चैतन्य मंत्र देणाऱ्या. तर असा हा चैतन्य मंत्र देणारा जो सूर्य आहे, तो कसा आहे? तू भास्कर पावक नित्य, तू हिरण्य गर्भ पवित्र, जाज्वल्य तपस्वी योगी, अंचराचराचा मित्र. ब्रह्मांड भूषणा देवा, तव गूढ अगम्य नियुक्ती, काळोख दूर करण्याची तो नित्य देतसे शक्ती. तर अशा चैतन्य रूपी सूर्याची आराधना म्हणजे लाक्षणिक अर्थाने उजेडाची, ज्ञानाची आराधना करणं, हेच आता आपलं सगळ्यांचं काम आहे. सगळ्या विद्यार्थ्यांचं, पालकांचं, शिक्षकांचं काम आहे की त्यांना अंधाराच्या वाटेतून प्रकाशाच्या वाटेकडे, पिंजऱ्यातून बाहेर, गुहेतून बाहेर, चौकटीच्या काही मर्यादा असतात, चौकटीची काही बलस्थानही असतात. ती बलस्थानं मान्य करूनच, अर्थात चौकटी सगळ्या मोडून काही आपल्याला बाहेर पडायचं नाहीये. त्या चौकटींचे फायदे आपल्या ध्यानात घेऊन, पण थोड्याशा त्या किलकिल्या करून आपल्याला पुढे जायचं आहे. आणि त्यासाठीच ही सूर्याची आराधना आपल्यासमोर मी छोटीशी सादर केली. संक्रांत येते आहे, उत्तरायण सुरू होतंय, त्यामुळे ही सूर्याची आपण आराधना केलेली आहे. आणि नवीन वर्ष संक्रांतीच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. स्नेहमयी आणि गोड, तिळासारख्या स्नेहमयी आणि गुळासारख्या गोड शुभेच्छा देऊन मी थांबते. संयोजकांचे मनपूर्वक आभार.